सारासार विचार करा उठावोटी नामधरा कंठी विठो साऊंड लावायचं थोडा नामधरा कंठी विठो माझे सारासार विचार करा उठावोटी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट धराल दुर्घट भव सिंधू जळमुनी आकुळी वाचे स्मरे नाम धरी हाची नेम अहरणेसी तयाच्या चिंतने निरसेल संकट धराल दुर्घट भव सिंधू तुका मने काळा तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशं विधींद्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागे आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामृ ज्ञानेश्वर तुकोबर आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानवी देहाला प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबरा यथार्थ विचाराची शिकवण देतात विठ्ठल 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 अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा कशा निमित्तानं कार्यक्रम आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय वैकुंठवासी कैलासवासी गंगा भागीरथी आमच्या बेबीबाई धोंडीबाराव सानप आणि बाबाबाई धोंडीबा सानप आणि धोंडीबा महादू सानप त्यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे आणि दुसरं 5वं पुण्यस्मरण आहे 2 आहे ना मालकाचं 5वं आहे आणि पत्नीचं पहिलं आहे दोघांच्या वर्षश्राद्धानिमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे हे बघा भगवंताचा जन्म उत्सव होत असतो भगवंताचा काय होतोय जन्म उत्सव साधू संतांची पुण्यतिथी होत असते आणि तुमचं माझं श्राद्ध होत असतं काय होत असतं श्राद्ध वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय हो श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात वर्ष श्राद्ध श्रद्धेने केलं जातं त्याला काय म्हणतात वर्ष श्राद्ध जगामध्ये असे काही पात्र आहे की त्या पात्रावर माणसाचा विश्वास आहे पण श्रद्धा नाहीये मित्रावर माणसाचा विश्वास आहे का श्रद्धा आहे हो आपल्या मित्रावर आपला विश्वास असतो मित्रावर श्रद्धा नसते कोणाचीच बायकोवर माणसाचा विश्वास आहे का श्रद्धा आहे विश्वास आहे श्रद्धा नाहीये माणसाची भावावर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे विश्वास आहे ड्रायव्हरवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे विश्वास आहे ना रात्रभर मनुष्य मालक टेन्शन झोपतो का त्याला त्याच्या ड्रायव्हरवर काय आहे विश्वास विश्वास हे पात्र वेगळं आहे आणि श्रद्धा हे पात्र वेगळं आहे मित्रावर माणसाची श्रद्धा आहे भावावर माणसाची श्रद्धा आहे पत्नीवर माणसाची श्रद्धा नाहीये पत्नीवर माणसाचा काय विश्वास आहे भावावर विश्वास आहे बहिणीवर जेवढे काही संसारातले पात्र दिसतील तुम्हाला बहुतांशी सर्व पात्रांवर माणसाचा विश्वास आहे तो बी थोडा थोडा जास्त नाहीये पण काही पात्र असे की माणसाचा त्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे आईवर श्रद्धा आहे का विश्वास आहे हो आईवर श्रद्धा सुद्धा आहे आणि आईवर विश्वास सुद्धा आहे वडिलावर श्रद्धा सुद्धा आहे आणि वडिलावर विश्वास सुद्धा संतांवर श्रद्धा सुद्धा आहे आणि संतावर विश्वास सुद्धा आहे देवावर विश्वास सुद्धा आहे आणि देवावर एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायचा अभंगच आहे महाराज पहा संताची पायी
सर्व भावे दास झालो त्यांचा. ज्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनं जो तुम्ही आणि मी जो कार्यक्रम राबवतो त्याला आपण काय म्हणतोय, वर्ष श्राद्ध. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. या सानप कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. वॉटरप्रूफ मंडप आहे, माईक सिस्टीम सुंदर आहे, गायक सुंदर आहे, वादक सुंदर आहे. मी नेहमी सांगतो, तुम्हाला कीर्तन ऐका वाटल यात नवल नाहीये, परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटल यातही नवल नाहीये. या सानप कुटुंबियांनी नियोजन एवढं गोड केलं. मला वाटतं आमचे एकनाथ भाऊ आहेत, आमचे ज्ञानेश्वर दादा आहेत, आमचे विठ्ठल भाऊ आहे, आमचे बहिरराव, असे 4 मुलं आहेत त्या आईला. किती मुलं आहे? 4 मुलं. या सर्वांनी एवढा जीव ओतला या कार्यक्रमामध्ये की परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटल यात नवल नाहीये. मेघराजाला सुद्धा आपलं कीर्तन पाहायची इच्छा झाली, म्हणून मेघराजाची काय झाली, आहुती झाली. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. आपल्याही गावात एक दुःखद घटना घडली, त्याच्यामुळे त्याच्या अंत्ययात्रेला उशीर झाला. कोणताही माणूस असू द्या, बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही नाही सहभागी झाले तरी चालेल, पण माणसानं अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालंच पाहिजेत महाराज. ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याच्या मुलीचा विवाह असेल त्या ठिकाणी तुम्ही गावातले असेल तर त्याला सहकार्य करा, आणि दुःखामध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी आपण उभंच राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सद असद विचाराचं काय देतात, ज्ञान देतात. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, मनुष्य जन्मतःच विचारवंत आहे. मनुष्य जन्मतःच विचारवंत आहे. विचार करत नाही असा जगात माणूसच नाहीये. विचार करत नाही असा जगात माणूसच नाही. आज एवढं सुंदर नियोजन या सानप कुटुंबियांनी केलं. हे विचाराने केलं का बिन विचाराने केलं? विचारानेच केलंय ना महाराज. विचाराने एवढी सुंदर माईक सिस्टीम लावली, विचाराने एवढे गायक वादक ठेवले, विचाराने एवढा वॉटरप्रूफ मंडप ठेवला. हे सर्व विचारानेच करतो. मग महाराज एवढा जर प्रत्येक व्यक्ती विचारवंत आहे, अहो आपली मुलगी जन्माला आली की तिला माणूस शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो का माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल, म्हणजे ती चालायच्या अगोदर तिच्या लग्नाचा विचार करतो. एवढे बुद्धिमान लोक आहे. मग संसारातल्या सगळ्याच गोष्टीचा विचार करतोय आपण. मग काहो महाराज, एवढा जर मनुष्य विचारवंत आहे तर तुकोबरायचा आग्रह तरी काय विचार करा. तुकोबराय सांगतात, बाबा संसाराविषयी विचार करतात, पण परमार्थाविषयी सर्व मंडळी कसे झोपलेले, आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक साधकाला सर्व साधू संतांनी जाग केलं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे, स्मरण करा पंढरीला, आम्ही चरणी म्हणले तर 100 प्रमाणे एवढ्या ठिकाणी साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागे केलंय. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग करण्याचं काम केलंय. तुकोबरायची भाषा किती गोड आहे पहा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरुणे राहो. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला विचार करायला लावतात. जगामध्ये विचार करत नाही असा माणूसच नाही महाराज. प्रत्येक व्यक्ती हा विचारवंत आहे, पण तुम्ही आम्ही जो विचार करतोय लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही
जो विचार करतोय त्या विचाराने तुम्हाला आणि मला फायदा तर होतच नाही, पण हानी झाल्याशिवाय मात्र राहत नाहीये. महाराज सांगतात असा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मनात्म स्वरूपाचा विचार करून परमानंद स्वरूपाला प्राप्त व्हा. विचाराचे दोन प्रकार, एक चांगला विचार आणि एक वाईट विचार आहे, एक सद विचार आणि एक असद विचार आहे. मी तर थोडं स्पष्ट बोलू का महाराज, देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहेत तेवढे सगळे नाशिवंतच महाराज. देवाला सोडून तुमचं काही जरी असलं तरी या जगात सगळं ते असारच आहे, सार काहीच नाहीये. असार काय आणि सार काय? सार म्हणजे देव आणि असार म्हणजे संसार. प्रमाण किती गोडे पहा. पलकट तो संसार येथे सार असार म्हणजे संसार. मी तर थोडं माफी मागून एक वाक्य बोलेल तुम्हाला. देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसारामध्येच, देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा आसारामध्ये, देवाला सोडून तुमचं गायन असेल ते सुद्धा आसारामध्ये. मला एवढंच सांगायचं, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता, असं प्रमाण आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले. एवढा जगाचा मालक नाचायचा नामदेवरायच्या कीर्तनात, तर पितांबर कधी सुटून जायचं कळत नाही. एक नामदेवराय होते, त्यांच्या कीर्तनात देव नाचत, श्राद्धाच्या कीर्तनात झोपतायत. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन होतं माझं, एक मायमाऊली माझ्या कीर्तनाला आलेली होती. 60-70 वर्षाचं वय होतं तिचं. कीर्तन संपल्यानंतर माझ्या जवळ आली, माझ्या गालावून हात फिरवला, मला म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय गाजी, किती गोड कीर्तन करतोस. मा एवढं सुंदर वर्णन केलं त्या म्हातारीनं माझं. मी विचार करत होतो मनातल्या मनात, माझ्या आईनं सुद्धा माझं कधी एवढं गोड वर्णन केलं नाही. मी सहज त्या आईला विचारलं, आई हे माय आजी काय आवडलं का तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हातारी सांगू लागली, बाळा मी काय शाळेत गेलेली आहे का काय, मला काय कळतं रे, मला कीर्तनातलं काहीच कळत नाही, पण एवढं कळतं की तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलाच नाही. मग तर माझी छाती 57 नाही 58 फूट झाली डायरेक्ट. मला एवढं काय आवडलं असेल म्हातारीला, एवढं गोड वर्णन करते. मी परत म्हातारीला विचारलं, आजी सांग ना काय आवडलं? म्हणे खरं सांगू का पुरुषोत्तम, मला कीर्तनातलं काही कळत नाही, पण तू खूप गोड बोलतो, खूप गोड आवाज आहे. परत मी विचारलं, आजी खरं सांग ना, तुला माझं बोलणं आवडलं, माझं गायन आवडलं का मायचं गीत आवडलं, नेमकं काय? काहीच नाही म्हणे भाऊ, पण कीर्तन खूप मला आवडलं. मी शेवट म्हातारीला म्हणलं, म्हातारी तो पाया पडतो, खरं सांग ना तुला काय आवडलं? म्हातारी मला हळूच म्हणे, पुरुषोत्तम काय आवडायचं रे, घरी 4-4 गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही म्हणे. काय म्हणली म्हातारी? घरी मला 4-4 गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही, तू नुसतं रूप पाहत आलोचनी म्हणलं तरी मी घोरायला लागली. ही आपली ताकद आहे, ही काय आपली ताकद आहे. तानसेनजी आणि मीराबाईचा संवाद चालू होता. तानसेनजी मीराबाईला सांगत होते, मीराबाई मी जर पटदीप राग गायला तर दिवे लागतात, एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी जर मेघ मल्हार राग गायला तर पाऊस पडतो, एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये, एवढी श्रद्धा आहे माझ्या गायनावर. पण मी एवढं गायन करतो, पण आतापर्यंत कधी देव नाचला नाही. मीराबाई तुम्ही सहज जरी गायलं तरी जगाचा मालक नाचतो. त्यावेळेस मीराबाईच्या मुखातले उद्गार किती गोडे. मीराबाई सांगतात, तानसेनजी तुमच्यासारखा गायक या भारतात नसेल, पण तुम्ही जे गायन करता तो राजा प्रसन्न व्हावा म्हणून, आणि मी जे गायन करते तो फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. म्हणून देवासाठी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच देवाला पावतात. देवाला सोडून तुमचं काहीही असू द्या. सुरदासजी सांगतात ना, सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर स्वस्वाद कहा. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर स्वस्वाद कहा. कोणी ताल मंदिरा बजाते फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा. श्री राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्यादा कहा.
नरसिंह बसे प्रति खंबन पर काढन गाणारे कीर्तनाते, गाणारे रामायणाते, गाणारे भागवताते, गाणारे तमाशाते, गाणारे पिक्चर मध्ये, पण गायक म्हणून फक्त वर्णन केले जातं सुरदाजीचं. महिला कीर्तनकार त्याही वेळेस होत्या, महिला कीर्तनकार आजही आहे, महिला कीर्तनकार उद्याही राहतील. पण महिलांमध्ये नाव फक्त मीराबाईचंच घेतलं जातं गाण्यांना. महिलांमध्ये नाव फक्त मुक्ताईचंच घेतलं जातं, महिलांमध्ये नाव फक्त जनाबाईचंच घेतलं जातं. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसी जैसी मर्याद कहा, तुलसीदासांनी जी मर्यादा वापरलेली आहे तशी कोणाला जमली नाही. नरसिंह बसे प्रति खंबन में, प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण काढण्यासाठी भक्त परला शिल्लक राहिलेले नाही. सार या जगामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं काय आहे, नाम आहे. प्रत्येकच मनुष्य विचार करतो, पण त्या विचाराने आपल्याला फायदा होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, एवढा सुंदर अनमोल किमतीचा नरदेव तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, सार काय आणि असार काय याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. अभंगाचं पहिलं सार सार विचार सांगतात, सारा सार विचार करा उठा उठी, प्रत्येक क्षणाला भगवंताचं चिंतन करा. माझी विनंती तुम्हाला गड्यानं थोडं लक्ष द्या, महिला मंडळी थोडं लक्ष द्या माझ्याकडे. एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय, आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठे, या प्रत्येक गोष्टीचं. भागवतामध्ये खूप गोड श्लोक आहे. भागवतकार सांगतात, काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. एक मोठा अजगर रे गड्यानो, त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना, त्या दिवशी ज्ञानोबराची ओवी खरी ठरेल. हे काळा न काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाकरी तव हे सरे. माझी गुरुजी मला नेहमी सांगतात, एक तर माणसाला नरदेह मिळत नाही, एक तर माणसाला नरदेह मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही.
पहिलं तर नरदे मिळत नाही. आज मुंबईला एवढ्या मोठ्या एजन्सी आहे महाराज, तुम्हाला पाहिजे ती एजन्सी भेटल, गाडीची एजन्सी भेटल, मोबाईलची एजन्सी भेटल. भारतातलं सगळ्यात मोठं आर्थिक राजधानी जर कोणती असेल तर मुंबई, बरोबर आहे का नाही? मग एवढ्या मोठ्या एजन्सी तुम्ही पाहिल्या, काही विदेशातल्या एजन्सी आहे, भरपूर काही एजन्सी आहे. माणसं भेटण्याची एजन्सी पाहिली का तुम्ही कुठं? माणसं तयार करण्याची नाही. एक तर माणसाला नरदे मिळत नाही, एक मिळाला तर टिकत नाही, दोन आणि गेला की परत मिळत नाही. पावला हा देह कागटाळी, अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडला. एका राजानं दौंडी दिली गावात. ऐका जो कोणी कावळा पकडून आणल त्याला 5,000 मोहरा दिल्या जाईल. आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का? तुम्ही दसक्रिया दिलं जाता महाराज. आपण 500 लोक असले तर कावळा लवकर जवळ येत. अहो डोळ्या वाजलेल्या माणसाला कावळा लवकर दिसत नाही, आंधळ्या माणसाला कसा कावळा सापडल? आंधळ्याच्या मनी नाही ध्यानाने आंधळ गंगेवर स्नानासाठी गेलं. काय गेलं? गंगेवर स्नानासाठी केलं, भगवंताचं चिंतन सुरू केलं. शशांक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्ष स्थलकस्त्वश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. भगवंताला असं हात जोडण्यासाठी हात वर केले आणि आंधळ्याचं भाग्य एवढं चांगलं की आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. काय सापडला? एवढा आनंदात झाला आंधळा, पण आंधळ्याला लोभ लय मोठा होता ना. आंधळ्याने विचार केला एक कावळा सापडला आपल्याला 5,000 मोहरा भेटतील. अशा जर दुपारपर्यंत 2-4 कावळे सापडले की आपल्याला 10-15 हजार मोहरा भेटणार. म्हणजे मग त्या आंधळ्यानं काय केलं? माझ्याकडे पहा, हा कावळा घेतला आणि बगलात घातला. कुठं घातला? कुठं घातला संतू? बगलात घातला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले. पहिला होता तो निघून गेला. आता आंधळ्याने किती चातुर्मास केले म्हणजे त्याला का भेटेल का महाराज? शक्यच नाही ना. एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्य देहाच्या, अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलेला आहे ना. मग माझी विनंती आहे, मिळत नाही एक, मिळाला तर टिकत नाही ना महाराज. चांगला माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी देते कंपनी. चांगली वॉच घेण्यासाठी त्या वॉचची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी त्या आयफोनची गॅरंटी आहे, वॉरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? काहीच नाही. कपातला चहा कपात आणि बशीतला बशीत. लोक म्हणे आता कीर्तनात पखवाजाच सुद्धा होतो, मारायला उशीर. त्याच्याकडे बघू नका तुम्ही. आताच तर पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला वाजवलं होतं, मारायला उशीर लागत नाहीये. मग पहिली गोष्ट तर मिळत नाही, पहिली गोष्ट तर मिळत नाही. मिळाला तर टिकत नाही आणि गेला की परत मिळत नाही. आंधळ्याच्या हातात एकदा कावळा सापडला तसा नरदे सापडलाय. म्हणून कधीतरी मानवी देहाला आल्यानंतर आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं, या गोष्टीचा विचार करायचा. महाराज सांगतात सारासार विचार करा उठा उठी. प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणाची करावा तरावया पार भव सिंधू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना होय ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. राजा परीक्षितीला शाप लागल्यानंतर शुकाचार्यांना पहिला प्रश्न विचारला होता, बाबा ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या माणसाने काय करावं? शुकाचार्याने सांगितलं, राजा श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना होय ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करा. ठीक आहे महाराज, त्या भगवंताचं नाव कंठात धारण केलं तर फायदा काय हो? तो फायदा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या
काय सांगतात, त्या भगवंताचं जर नाव कंठात धारण केलं तर निश्चित तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. काव बाबा, त्याच्या चिंतनाने भगवंत माणसाच्या जीवनातलं संकट दूर होतं. याच्यासाठी काय पुरावे? महाराज किती गोड आहे. कोणाकोणाचं संकट निवारण केलं? महाराज सांगतात, बाके बिहारी जी हो दूर करो दुख मेरा. मारतो रे माईक तुझा. शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती. मातंग ऋषीने शबरीला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे ग, काळजी करू नको. जगाचा मालक कर्तुमा अन्यथा कर्तुम, ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देईल. काय देईल? मला एवढंच सांगायचं, किती वर्ष वाट पाहिली होती शबरी मातेने? किती? 14 वर्ष. किती? 14 वर्ष. 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरी मातेचा उद्धार केलाय माझ्या जगाच्या मालकानं. तुम्हाला तर असं वाटतं एक सोमवार धरला म्हणजे महादेव आपल्या घरी सालनच राहायला पाहिजे. एवढं सोपं आहे का महाराज? बरं, आपला सोमवारही मोठा धडाचा आहे. 4 किलो तो शब्दाना खातो आपण, सोमवार धरताच कशाला? धरूच नका ना. 12 डझन केळी खाता अजिबात नाही. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल गड्यांनो. मी या मताचा महाराज. शबरी अहिल्या कनका नारी सबही तूने पार लगाई. अब हमारी बारी जी हो दूर करो दुख मेरा. हो आगे बिहारी जी हो दूर करो दुख मेरा. शबरी मातेचा उद्धार केलाय माझ्या जगाच्या मालकाने. अहिल्याचा उद्धार केला. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली. मग अहिल्याचा उद्धार केलाय, गणिकेचा उद्धार केलाय, शबरीचा उद्धार केलाय. मायबाप, तुमचा सुद्धा उद्धार करण्यासाठी जगाचा मालक तयार आहे हो. पण तुम्हाला 2 पावलं तर त्याच्याकडे गेलं पाहिजेत ना. देवाचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. द्रौपदीचं ज्यावेळेस वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस द्रौपदीच्या मनामध्ये अभिमान होता. काय अभिमान होता? सिंहासारखे माझे 5 नवरे असताना माझ्या शरीराला कोण हात करू लावू शकतो? अजिबात नाहीये. 5 पांडवांनी ज्यावेळेस मान खाली घातली तरी द्रौपदीचा अहंकार नाही थांबला. द्रौपदी विचार करते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळे असताना सुद्धा माझ्या साडीला कोण हात लावू शकतं? सगळ्यांनी माना खाली घातल्या तरी सुद्धा द्रौपदीचा अहंकार थांबला. द्रौपदी विचार करते, मी पंजाबची आहे. कुठली आहे? भारतामध्ये सर्वात ताकदवर महिला जर कुठल्या असतील तर पंजाबच्या आहे. कुठले? तुम्ही त्यांची हाईट पहा, तुम्ही त्यांच्या कमरा एवढ्याच दिसता. हाईट
हेटेड लोक आहे महाराज. मी पंजाबला गेलो होतो, तिथं जो महाराज जास्त खातो तोच महाराजावर ते लोक प्रेम करतात. जो महाराज चांगलं जेवत नाही त्याला, त्या लोकांना तो महाराजच आवडत नाही. महाराज 2 रोट्या खाणारा आणि 2 चपात्या खाणारा, आपका पंडित हो काय बोले, पंडित होने से अच्छा खाना चाहिए. इतकं खाल्लं तर ते माणसाला मानतात. तब्येती गुबगुबीती. द्रौपदी विचार करते मी पंजाबची आहे, ताकद आहे माझ्याकडे, स्वतः ताकद लावली. आणि ज्यावेळेस द्रौपदी थकली त्यावेळेस द्रौपदीने धावा केला. कोठे गुंतलासी पारखे जराया, वेळ का सकया लावी, वेळ का सकया लावी. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका. त्याच्यावर विश्वास टाकल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू भवनाम संसार. या संसार रूपी समुद्रातून तुम्ही तरसाल, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, भगवंताचं चिंतन करावं लागेल. 2 पावलं तर त्याच्यासाठी पुढे आलं पाहिजेत ना महाराज. तुम्ही 2 पावलं चाला, माझा जगाचा मालक एवढा दयावाने. अरे ज्या पुतनेनं 20 पाजलं त्या पुतनेला सायुज्यता मुक्ती दिली होती. आणि तुवासन कादिकाचे नियमाने सायुज्य सौरसुदी दला पुतनेची विषयाची निस्तन पाने मारू आली. 20 पाजणाऱ्या बाईला सायुज्यता मुक्ती दिली त्याने. रावणानं बायको पळवली होती हो देवाची, देवदेव नव्हतं केलं. रावणानं काय केलं होतं, सीताई साहेबाला पळवलं, पण मोक्ष द्यायचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस पहिला मोक्ष रावणाला दिला आणि दुसरा विभीषणाला दिलेला आहे. मग बायको पळवणाऱ्या माणसाला मोक्ष देतोय, 20 पाजणाऱ्या बाईला सायुज्यता मुक्ती देतोय. ज्या शिशुपाळानं शिव्या दिल्या त्याची आत्मज्योत जर आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेत असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःखच काय आहे महाराज, काय छोटं दुःख आहे तुमचं माझं. म्हणून सर्वांना माझी विनंती, देवावर विश्वास ठेवा, देवावर तुम्ही भरवसा ठेवा. तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल कैवारी नारायण. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगात, पण त्यासाठी पहिलं तुम्हाला देवावर विश्वास ठेवा लागेल. तेरी बिगडी हो तेरी बिगडी बनाएगा विश्वास जरूरी है. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. तुम्ही त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा आणि विश्वास जर त्याच्या जीवनावर ठेवला तर महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. जगातलं सगळ्यात मोठं जे संकट आहे महाराज ते जन्म मरणाचं आहे. कोणतं आहे, जन्म मरणाचं आहे. बाकीच्या संकटावर तुम्ही मात करू शकता, पण पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. फक्त माझी विनंती तुम्हाला, मला तर एक सांगायचं,
बसा. तुम्ही त्या भगवंतावर जबाबदारी टाका. आणि मानवी देहामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल आपलं जीवन फलद्रूप व्हावं, तर एक तर माणसानं आपल्या संसाराची दोरी साधूच्या हातात दिली पाहिजेत, नाही तर एक तर आपल्या संसाराची दोरी कोणाच्या हातात दिली पाहिजेत? देवाच्या हातात. तुमचं माझं असं झालंय, तुमचा विश्वास देवावरही नाहीये आणि तुमचा विश्वास साधूवरही नाहीये. तुमचा विश्वास माणसावर आहे आणि माणसाने माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर इवन मला असा कार्यक्रम आहे. जगातले प्रत्येक जीव हे जर अपूर्ण असतील, जगातले प्रत्येक जीव जर हे अपूर्ण आहे, तर अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. परिपूर्ण जर आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, परिपूर्ण जर सुख तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला एकच पर्याय त्याला विनंती करावं लागेल. काय विनंती करायची? नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव प्रश्न विचारायचा आहे. या सानप कुटुंबियांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर कृपा करावी, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आशीर्वाद द्यावा, याच्यासाठी त्यांच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला की नाही हो? 5 वर्ष वडिलांना जाऊन झाले आणि 1 वर्ष काय झालंय? आईला जाऊन झालंय. आता श्रावण संपल्यानंतर पितृपक्ष लागतोय महाराज, बरोबर आहे का नाही? त्या पितृपक्षामध्ये प्रत्येक मनुष्य आपल्या आईला जेव घालतोय, आजोबाला जेव घालतोय, बापाला जेव घालतो. 1 महिना चालतो हा कार्यक्रम. किती महिना चालतो? 1 महिना. कशासाठी जेव घालतो? की आपले पितर आपल्यावर काय झाले पाहिजे? प्रसन्न झाले पाहिजे. संपलं माझं उदाहरण. तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न राहावं याच्यासाठी 1 महिना तुम्ही त्यांची पूजा करता, अर्चा करता, जेव घालता. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी त्याचे कार्यकर्ते त्याचे बॅनर लावतात, त्याचे वाढदिवसाचे होर्डिंग लावतात, त्याचे पार त्याच्या पुढं 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 करतात. का? माझ्या नेत्याने माझ्यावर खुश राहावं, माझ्या नेत्याने मला जिल्हा परिषदला तिकीट द्यावं, माझ्या नेत्याने मला एखादं काम द्यावा. नेता खुश व्हा म्हणून पुढाऱ्याच्या पुढं पुढं करता. पित्र खुश व्हा म्हणून 12 महिन्यातून 1 महिना त्याला पितृपक्ष म्हणतात. त्या पित्रामध्ये आपण त्यांची सेवा करतो. देवानं तुमच्याने माझ्यावर प्रसन्न राहावं, देवानं तुमच्याने माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, मी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. बाकी सगळं जग नाराज झालं तरी चालतं, देव नाही नाराज झाला पाहिजे. देव सखा जरी जगावगे कृपा करी. अरे देवानं एकदा कृपा केली ना तर जग कृपा करणारच आहे. पण देवानं जर कृपा केली तर जगामध्ये तुम्हाला कोणीच वाचू शकणार. रामायणातला एक गोड प्रसंग मला आठवलाय, थोडं लक्ष द्या, थोडं विखोदी झाले. प्रभू
प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, उद्याच्या युद्धाची तयारी करत आहे. भाल्यातला बाण काढलाय माझ्या प्रभू रामचंद्राने आणि तो बाणाला टोक लावत होते. लाल बुंद तो बाण घासू घासू झाल्यामुळे प्रभू रामचंद्राने तो बाण थंड व्हावं म्हणून चिखलात घातला. कुठं घातला? चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाला कळालं की निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी चुकीचं कार्य घडलंय. त्या चिखलात हात घातला, ते एक रक्तानं माखलेलं बेंडूक होतं, थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. त्या बेंडकाला जगाच्या मालकाने हातावर घेतलं. काय भाग्यवान बेंडूक असेल योगेश दादा ते की प्रभू रामचंद्राच्या हातावर बसला असेल. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडतोय आणि त्या बेंडकाला विचारतो, बेंडका अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाच्या डोळ्याला धारा लागल्याने बेंडकू प्रभू रामचंद्राकडे पाहून म्हणतोय, प्रभू ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायचा, ज्याच्या नावाने ओरडायचं, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, काहीच परिणाम होत नाही, पण ज्या दिवशी देव तुमचं वाईट करायला ठरवल त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच वाचू शकणार. म्हणून बायको नाराज झाली चालती, लेकरू नाराज झालं चालतं, भाऊ नाराज झाली चालतं, माय नाराज झाली चालती, बाप नाराज झाला चालतो, पण देव नाराज नाही झाला पाहिजे. अरे देवासाठी लोकांनी मायचाही त्याग केला आणि बापाचाही त्याग केला आणि भावाचाही त्याग केला. प्रमाणे ना प्रल्हादे जनक विभीषण दिला जाईल. काय देवाचं गणित आहे काही कळत नाही महाराज. राक्षसाच्या पोटी हरिभक्त जन्माला घातलाय आणि तू कोबरायचं सांगता शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी म्हणजे बीज शुद्ध असलं की फळ कसे येतात. आता हिरण्यकश्यप राक्षस होता ना, मग त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद कसा आला या अभंगावर चिंतन नंतर पाहू. भक्त प्रल्हादजीला एवढ्या वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, मरत नाहीये. त्यावेळेस विचारलं, हे भक्त प्रल्हादा अबे कोणाच्या जीवावर शायनिंग मारतो तू एवढी? सगळे लोक तुझ्या पुढे परेशान, अख्खे पोरं तू बिघडून टाकले. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने प्रश्न केला, सांग ना तुझा देव कुठे? त्यावेळेस भागवतामध्ये खूप गोड वर्णन आहे. योगेश महाराजांनी शिकायला होतो बरं भागवत शिकायला. फार जुनाट जुगादीचे नाणे आम्ही दोघ जण. पहिले कोटेच नव्हते काही, तेव्हापासून मैत्री आमची. खूप कष्ट केले बरं योगेश दादांना माहिती. महाराज वृंदावनला त्यांनाही खायला भेटत नव्हतं, मलाही खायला भेटत नव्हतं. वस्तुस्थिती आहे, भेटतच नव्हतं, खाल्लेलं पचत नव्हतं. लोकांना आता गाड्या पैसे दिसतात, पण त्याच्या मागचा त्याग खूप मोठा आहे महाराज. लोकांना वाटतंय तसं. सोबत होतो ना आम्ही दोघ जण, राहायची व्यवस्था नाही, घरची परिस्थिती नाजूक, पैसे नसायचे, आणि त्या वृंदावनचे लोक हे हिंग खातात, हिंग खाल्ल्यावर ते जेवण चांगलं लागत नाही, तिथलं पाणी पचत नव्हतं. अशाही परिस्थितीमध्ये भागवताचं अध्ययन केलंय महाराज. खूप सुंदर, लक्ष देऊन ऐका. विचारलं, हे कुठे आहे तुझा देव? त्यावेळेस भक्त प्रल्हादजींचं उत्तर किती गोडे पहा. पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवय बलम बलिनाचा परेशा परे वरे मिस्त्र जंगमाय ब्रह्मादयो येन वशम प्रणितः. सांगा माझा देव कुठं नाहीये? माझा देव नाही असं ठिकाण सांगा. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सर्वा घटी राम देहादेही
सूर्यप्रकाशक देव नाही अशी जागा नाहीये, दिसत नाही ते तुमचं माझं दुर्दैव आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून मला एवढंच सांगायचं, जगाच्या मालकासाठी तुम्ही 2 पावलं चला, तो तुमच्यासाठी येईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. माझी तर विनंती बसणाऱ्या मंडळीनो, जीवनामधलं संकट जर सांगायचं असेल तर मित्राला सांगू नका, बायकोला सांगू नका, मायाला सांगू नका, बापाला सांगू नका. कधीतरी तुमच्या जीवनातलं दुःख व्यक्त माझ्या पांडुरंगासमोर करा, कधीतरी तुमच्या जीवनातलं दुःख ज्ञानोबराय तुकोबराय समोर व्यक्त करा, आणि त्या देवाला एवढंच सांगा की तुझ्या विना मला आता पर्यायच नाही. तू का म्हणे तुला अनेका चक्रपाणी, पण तुम्ही तसं म्हणलं पाहिजेत ना, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव तुम्हाला येईल ना, त्यावेळेस तयाच्या चिंतने निरसेल संकट. पुढं काय? कराल दुर्गट भवसिंधू, तराल दुर्गट भवसिंधू, भवनाम संसार. हा संसारातून तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. करायचं काय? जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्णेसी. जन्माला येऊन भगवंताचं चिंतन करा महाराज. आणि असं जर तुम्ही केलं, असं जर केलं, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. पण तिथं सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने मेघ घातलेली आहे. देवाचं चिंतन करता याविषयी माझं दुमत नाहीये. चिंतन करा, पण भावनेनं चिंतन करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, 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 तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत.
तुकोबराय सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल, पण भावे गाता गीत विठोबाचे, भावनेनं जर गीत गायलं तरच कोटी कुळाचा उद्धार होईल. आज परमार्थाला गर्दी कमी नाही महाराज. बाबा बाबा, एवढा पाऊस असून बघा ना तुम्ही, वातावरण काळं डक वातावरण झालंय, तरी इथं बसायला जागा नाही. म्हणजे परमार्थ खूप वाढलाय महाराज. ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी सप्त्यानिमित्त कीर्तन होत होते, संतांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन होते. आज परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे. माणसं मेली की कीर्तन, माणसं जलमले की कीर्तन, वराती निमित्त कीर्तन, हळदी निमित्त कीर्तन, 90 95 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस, घर भरणे, अख्खं गाव त्यानं लुटेल असताना आम्ही कीर्तनातून सांगतो, साहेबासारखा माणूस नाही. किती अवघड कठीण तळा आहे. अवघड आहे ना महाराज, कठीण तळा झाला. सगळीकडे कीर्तन खूप वाढले, गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस गर्दी कमी होत चाललेली. आणि परमार्थ हा देखाव्याचा विषय नाहीये. परमार्थ हा प्रेमाचा, भावनेचा विषय. भाव बळे आकळे एरविना, भावे गावे गीत शुद्ध करोनिया, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. परमार्थाला फक्त भाव लागतो. भाव काबू काबू में बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको बचे, भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी उगे, मैं कभी लेता नहीं, भाव से फूल भी ले मुझे स्वीकार है. पत्रम पुष्पम फलम तोयमेव मे भक्त्या प्रयशति तदहम मृत्युभरतमश्नामी प्रेतात्मनः. देवाला तुम्ही काय देता हे देव पाहतच नाही महाराज. 56 प्रकारचा भोग दुर्योधनाच्या घरचा त्यागलाय, आणि विदुर काकाच्या घरच्या काय खाल्ल्या कन्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरली हे मोहन मुरली वाला, नंदाचा अलवेला, मोहन मुरली वाला, नंदाचा अलवेला, मनमोहन मुरली वाला. परमार्थामध्ये फक्त तुमचा भाव, तुमचं प्रेम पाहिल्या जाईल. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती है, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. म्हणून परमार्थ थोडा करा, परमार्थ कमी करा, पण परमार्थ भावनेनं करा. आज जिथं जाऊ तिथं गर्दी तेवढीच आहे महाराज. त्र्यंबकला जा गर्दी तेवढीच आहे, नाशिकला जा गर्दी तेवढीच आहे, आळंदीला जा गर्दी तेवढीच आहे, पंढरपूरला जा गर्दी तेवढीच आहे, कोल्हापूरला जा ज्योतिबाला जा गर्दी तेवढीच आहे, आणि गोव्याला जा गर्दी तेवढीच आहे. गर्दी कुठंच कमी नाहीये. कीर्तनाला जेवढे लोक आहे, चुकीच्या ठिकाणी सुद्धा तेवढेच लोक आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा गोड असा श्रावण महिना चालू आहे. उद्या मला वाटतं शेवटचा सोमवार आहे. बघता बघता श्रावण कसा निघून गेला काही कळाला. 12 महिन्यात सर्वात श्रेष्ठ महिना श्रावण महिना आहे. होईल तेवढं भगवंताचं चिंतन करा, उपवास करा. उपवास फराळाचा करण्यापेक्षा उपवास भगवंताच्या चिंतनाचा करा. कमीत कमी 25,000 नामस्मरण तरी झालं पाहिजे, 10,000 तरी झालं पाहिजे. नाही 10,000 तर 5,000 वेळ तरी रामकृष्णारी रामकृष्णारी या मंत्राचा जप करा. निश्चित तुमच्या जन्म मरणाचं दुःख माझा भगवान परमात्मा कमी केल्याशिवाय राहणार. तुम्ही फक्त त्याच्यासाठी चाला हो 2 पावलं. तुम्ही 2 पावलं जर त्याच्यासाठी चालले तर निश्चित तो तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गत भव सिंधू. ज्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आमच्या बाबाबाई धोंडीबा सानप, आमची धोंडीबा महादू
सानप या दोघा पती पत्नीच्या वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यतिथीनिमित्त या सानप कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं. एवढा की एक सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. का वर्ष श्राद्धाचे कीर्तन करायचे, का दशक्रिया विधीचे कीर्तन करायचे, का दशक्रिया विधी निमित्त प्रवचन करायचे महाराज. पण अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते जिवंत मायबापाला दोन शब्द प्रेमानं बोलत नाही. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की त्यांनी आपल्या चांगल्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये टाकलंय. या महाराष्ट्रामध्ये असे काही मायबाप लोक पोर आहे की ते मायबापाला भेटत सुद्धा नाहीये. निश सारख्या ठिकाणी जर गेले तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये, पण त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. कळलं तुम्हाला? नाही कळलं तरी ताण घेऊ नका, जेवणाची व्यवस्था आहे, जेवण करून जा, लोड घेऊ नका. आईविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, ज्या दिवशी माय जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, त्या दिवशी आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. बाप गेला की समजून चालाव आधारवड गेला, आणि ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय गेली त्या दिवशी समजून चालाव की जीवनातलं प्रेम गेलं. स्वामी तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मातोश्री बाबाबाई धोंडीराम सानप आणि आमचे धोंडीराम भाऊ महादू सानप हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्या वेळेस पाहत असेल तर त्या दोघा नवरा बायकोंच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. किती गोड नियोजन त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केलं. आमचे एकनाथ दादा आहेत, आमचे बहिरू भाऊ आहेत, आमचे विठ्ठल दादा आहेत, आमचे ज्ञानेश्वर दादा, या सर्वच कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं. म्हणून निश्चित पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला असा असणार आपला नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे हरिभक्त पारायण भूषण दादा, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड असा तबला वाजवला आमचे माऊली महाराज आहेत. आज आवर्जून ज्यांनी गोड अशी बासरी वाजवली, दादांचं नाव काय? बासरी वादक अथर्व, खूप सुंदर बासरी दादांनी वाजवली. दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आवर्जून आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव एक वारकरी व्यक्तिमत्व आमचे रोहिदास गुरुजी मते. आज गुरुजींचा वाढदिवस आहे. काय गुरुजींचा वाढदिवस आहे. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून धर्माची वारकरी संप्रदायाची सेवा करून घेऊ आणि आमच्या गुरुजीला उदंड आयुष्य मिळो, अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आ सकळा हरीच्या दासा. परमार्थाची सेवा करणारे व्यक्ती निश्चित त्यांच्या जीवनात 100वी शताब्दी उत्सव सुद्धा त्यांचा हो अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांचे परम शिष्य हरिभक्त परायण काय भास्कर बाबाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांनी हे सुंदर नियोजन केलं, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे समाधान दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. यूट्यूबच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहताय. आमचा विनायक सर्वच मंडळी. आणि आज आवर्जून कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे माझे परम मित्र नाशिक जिल्ह्याचं वैभव भागवताचार्य तथा युवा कीर्तनकार आमचे योगेश दादा आव्हाड, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर